म्हणा गोल करा गोल, गोल करा गोल, झालाय का गोल, झालाय का गोल, गोल करा गोल, गोल करा गोल, औ आहा 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 आहा. सगळ्यांचे हात नीट वरती पाहिजेत. हर्षल नीट हात वरती करा, स्वप्नील नीट हात वरती करा, स्नेहा नीट हात वरती करा. बघू सगळ्यांचे हात वरती गेले का? नीट गेले पाहिजे. शॉर्टकट मारायचं नाही. परत हात खाली करा. ओ ओ ओ ए ए आई ओ ओ औ मानसरंगमध्ये आल्यावर माझं डेअरिंग वाढलं जरा, म्हणजे मी गाणी म्हणायला लागलो, स्टेज डेअरिंग वाढलं. नमस्कार, माझं नाव गीता मांडवकर. मला 10 वर्षापासून स्किझोफ्रेनियाचा त्रास आहे. मी सुरुवातीला माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. आता मी बरी आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. साधारणपणे मानसरंग ही जी एक संकल्पना आहे त्याला आम्ही मानसरंग म्हणजे कलात्मक संवाद पद्धती म्हणतो. आणि ह्याची सुरुवात खरं तर नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे जे आहेत तर त्यांच्या संकल्पनेतून ही मानसरंग ही संकल्पना त्यांच्या मनात आली. आणि ते येण्याचं कारण म्हणजे विविध प्रकारचे मानसिक आजार समाजामध्ये वाढत आहेत आणि समाजामध्ये मानसिक आजार वाढत आहेत त्या प्रमाणात त्याला ट्रीटमेंट मात्र तेवढी मिळत नाही. म्हणजे ग्रामीण भागात तर तुम्ही बघितलं तर सगळे सायकेट्रिस्ट वगैरे जे लोक आहेत ते सगळे शहरामध्ये आहेत. शहरामध्ये आणि शहरातनं पण परत काही लोक परदेशी गेलेले आहेत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात तीव्र मानसिक आजार, मोठ्या प्रमाणात सौम्य मानसिक आजार, बेसिक ताणतणाव अशा खूप गोष्टी आहेत. पण त्याला टॅकल करायला एवढ्या मोठ्या प्रमाणात काउन्सिलर किंवा मानसोपचार तज्ज्ञ किंवा ज्याला आपण म्हणतो मनोविकार तज्ज्ञ नाही आहेत. आणि मग अनेक लोक उपचारापर्यंत पोचत नाहीत, त्यांच्यापर्यंत त्यांना काही माहिती पण मिळत नाही. खरं तर मानसरंग ही जी संवाद पद्धती येण्याचं कारण म्हणजे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्याविषयी जागृती केली पाहिजे. एकतर सायकेट्रिस्ट मनोविकार तज्ज्ञ कमी आहेत हे तर बरोबरच आहे, पण मन आहे आणि मन आजारी पडतं हे पण लोकांना अजून माहीत नाही. म्हणजे जसं शरीर आजारी पडल्यानंतर ताप येतो, डोकं दुखतं, जुलाब उलट्या होतात हे दिसतं, पण मन आजारी पडलेलं लोकांना लक्षात येत नाही. म्हणजे माणसाचं वर्तन बदललेलं असतं, पण जाऊ दे मरू दे, येत असेल राग, नसेल जेवला, नसेल येत झोप म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि तसंच अंगावरती रेटलं जातं किंवा ते मनावरती रेटलं जातं आणि तसेच आजार राहतात. पण त्याच्यावरती खरं तर उपचार व्हायला पाहिजे. ज्यावेळी अशा प्रकारचं मन आजारी पडतं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर माणसाची गुणवत्ता, मनाचे आजार काय तर माणसाची गुणवत्ता घेऊन जातात. माणसाचं म्हणजे न दिसणारं अपंगत्व त्या व्यक्तीला येतं. समोर दिसताना तर ती व्यक्ती दंडाकट दिसते, पण मनाच्या कुठल्याही आजारपणात अगदी डिप्रेशन, एन्झायटी जरी असलं तरी त्याच्यामध्ये न दिसणारं अपंगत्व येत असतं. लोक तर म्हणतात काय तुला दाढं भरली, तुला नाटकच करतोय, नखरे करतोय किंवा काय असं म्हटलं जातं. पण खरं तर याच्याविषयी जनजागृती करायला पाहिजे असं एक डोक्यामध्ये आलं त्यांच्या. आणि म्हणून मग आमची सगळी टीम, परिवर्तनची टीम आणि अतुल पेठेंबरोबर आम्ही सगळं हे मानसरंग संवाद पद्धती, एक प्रकारची कलात्मक संवाद पद्धती आम्ही सुरू केली. आता त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे दर आठवड्याला आम्ही मानसरंग गट चालवतो, त्याला आम्ही आधार गट म्हणतो. आणि आजार, आधार, उपचार आणि पुनर्वसन या 4 मुद्द्यांवरती त्याच्याबरोबर काम चालतं. आता याच्यामध्ये काय, ही जी पद्धती आहे यातला एक म्हणजे पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या मनाच्या आजाराशी संघर्ष करणारी लोक इथे येतात. म्हणजे स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर डिसऑर्डर असेल, तीव्र डिप्रेशन असेल, एन्झायटीची लोक असतील, त्यांचे पालक आणि त्यांचे नातेवाईक आणि स्वतः आजाराशी संघर्ष करणारी लोक तर ती येतात. आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही त्यांची गोळ्या औषधं वगैरे चालू असतात. पण गोळ्या औषधं चालू असून सुद्धा त्यांचं मागे पडलेलं जे आयुष्य आहे, ते मागे पडलेलं आयुष्य किंवा त्यांचा गेलेला आत्मविश्वास, आता याच्यासाठी काही गोळी नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी त्यांना मोटिवेट करावं लागतं, त्यांना जरा थोडंसं बळ द्यावं लागतं, त्यांना प्रेरणा द्यावी लागते. तर ती प्रेरणा नुसती बोलण्यातून मिळेल असं नाही, तर तुमचं कलात्मक जर बोलणं असेल, तुम्ही जर आमच्या गटामध्ये मानसरंगामध्ये येऊन बघितलं तर वेगळ्या प्रकारचे कलात्मक, वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेतो आम्ही. मोकळीका घेतो, म्हणजे आवाजाचे एक्सरसाइज असतात, शरीराचे एक्सरसाइज असतात, हालचालींची गाणी असतात, मोटिवेटेड गाणी असतात, काही चित्र काढली जातात, काही मधून नाटकं बसवली जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला केल्या जातात. तर या वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांना जरा थोडं आम्ही म्हणजे हे सगळं करायचं आणि मध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलायचं. तर ते कुठल्या गोष्टी बोलायच्या, त्या आजाराविषयी बोलायचं की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय आहे, बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय आहे, किंवा डिप्रेशन येतं म्हणजे नक्की काय येतं, याचं एक शास्त्रीय माहिती आपण ज्याला म्हणतो ती शास्त्रीय माहिती आम्ही त्याच्यामध्ये आजाराच्या संदर्भातली देतो. कारण जी काही बाहेर मिळत नाही,
कारण लोकांना जर विचारलं मानसिक आजार का होतात किंवा असं का होतंय मला, तर सरळ लोक कोणीतरी बाहेरचं केलंय, कोणीतरी करणी केली म्हणून असं केलंय असं ते होतं. पण सगळ्यात महत्वाचं की मनाचे आजार हे जैव म्हणून सामाजिक या कारणांमुळेच होतात हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. म्हणजे आजाराचं नक्की कारण काय ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण कार्यकारण भावच चुकला तर सगळा उपचार पण चुकतो. आणि म्हणून सुयोग्य प्रकारचा कार्यकारण भाव त्यांना समजावून सांगणं आणि विश्वासाच्या लोकांनी समजावून सांगणं आणि खेळीमेळीच्या वातावरणात समजावून सांगणं हा खरं त्या गटामध्ये आम्ही करतो. दुसरा आहे उपचाराचा भाग. उपचारामध्ये पण बरेच दिवस दीर्घकालीन आजार चालतात, त्याच्यामुळं कधी बरा होणार, मग हे गोळ्या बरोबर आहेत की नाही, किंवा त्या गोळ्यांनी काही साईड इफेक्ट होईल का, अनेक प्रकारचे गैरसमज असतात. किंवा नाही मग बुवा बाबाकडेच गेलेलं बरं, गोळ्या बंद करून लोक कधी कधी बुवा बाबाकडे जातात. तर त्यांना सातत्याने ते सांगावं लागतं की बाबांनो दीर्घकालीन तुम्हाला औषध घ्यावं लागणार आहे, पण यानेच तुम्ही बरं होणार. तर नको त्या बुवा बाबांच्या तुम्ही भूलतापांना बळी पडू नका किंवा अंधश्रद्धांना बळी पडू नका, हे एक तो महत्वाचा भाग सांगणं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आजार, मी उपचार सांगितला. तिसरा मुद्दा आहे आधार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी लोक एकत्र येतात, एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करतात. आणि मी एकटी नाही, आमचं कुटुंब एकटी नाही, बरेच लोक अशा प्रकारचा संघर्ष करतात हे त्यांना त्यातनं कळतं. त्याच्यामुळे तो एकटेपणा जातो, थोडासा आधार मिळतो आणि नवीन नाती तयार होतात. जी नेहमीची नाती आहेत त्याच्यापेक्षा नवीन नाती तयार होतात आणि ती नवीन नाती त्यांना प्रचंड बळ देतात, आधार देतात, या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं बळ देतात. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि चौथा मुद्दाही महत्वाचा म्हणजे पुनर्वसन. कारण या मानसिक आजार सगळ्यात महत्वाचं काय घेऊन जातो तर आयुष्यात ती गुणवत्ता घेऊन जातो. आणि ती गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते. आपला आत्मविश्वास असते, आपलं बौद्धिक क्षमता असते, आपली लक्षात ठेवण्याची क्षमता असते, अनेक गोष्टी. तर ह्याचं परत पुनर्वसन व्हायला पाहिजे. तर त्या पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही इथं करत असतो. इथं डे केअर सेंटर चालतं, त्याच्यामध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटी, पणत्या रंगवण्यापासून वेगळ्या सणांच्या निमित्ताने वेगळे किट करणे. त्याच्यानंतर आमचं किमिया नावाचं कॅफे चालतं, मग कॉर्पोरेशनला आहे. त्या किमिया कॅफेमध्ये म्हणजे पैसे कमावणे हा त्याचा हेतू नाही, पैसे त्यातनं आले तर आनंदच आहे, पण लोकांमध्ये सोशलायझेशन त्या सगळ्या लोकांचं व्हावं, त्यांनी काही बनवायला शिकावं, हिशोब करायला शिकावं, असं सगळं आहे. तर ह्या पुनर्वसनाच्या काय काय संधी असतील, मग कोणाला नोकरीला लावणं असेल, कोणाचा व्यवसाय सुरू करणं असेल, किंवा एकत्र 2-4 लोकांनी किमिया कॅफेमध्ये व्यवसाय करणं असेल, किंवा कोणाचं अर्धवट शिक्षण जर अपूर्ण राहिलं असेल तर ते पूर्ण, अशा प्रकारचं पुनर्वसनासाठी त्यांना जरा थोडंसं बळ देणं. सातारा, पुणे आणि आसाम मध्ये मानसिक आरोग्य आणि व्यसनावरती परिवर्तन संस्थेचं काम चालू आहे. आता डॉक्टर हमीद दाभोकर जे संस्थेचे विश्वस्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तनचं काम चालतं. पुणे, सातारा आणि आसाममध्ये मानसरंग हा गट चालवला जातो आणि त्याच्यातून आम्हाला लक्षात आलेलं आहे की गेली 8 वर्ष झाला हा आम्ही ग्रुप चालवतो आहेत. जर रिलॅक्स होण्याचं जे मानसिक आजारामध्ये प्रमाण जास्त असतं तर ते खूप कमी झालेलं आहे. वारंवार पेशंटचं हॉस्पिटलायझेशन होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे काम आहे ते पुनर्वसनाचं, की पुनर्वसनाच्या ह्याच्यावरती जास्त फोकस केल्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा काहीतरी करू शकतो, आम्ही काहीतरी करू शकतो, कमवू शकतो, अशी जेव्हा फिलिंग जेव्हा आमच्या ह्या रुग्णमित्रांमध्ये येते तेव्हा हे खूप छान पद्धतीनं काम करू शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात ते येण्यास तयार रेडी झालेले आहेत. खूप सारे जे मानस मित्र मैत्रिणी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. 200हून अधिक लोकांना पण काम लावलेलं आहे आणि ते काम सस्टेन करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. आता हे घरी जर करायचं म्हटलं ना तर ते होत नाही, घरी ऐकत नाहीत. म्हणजे काय होतं की आपलेच आई वडील आहेत, मग कशाला उगाच दुर्लक्ष केलं जातं किंवा बसून राहिलं जातं, तासन तास मोबाईल बघत बसणं, टीव्ही बघत बसणं, असं सगळं केलं जातं. पण ज्यावेळी गटामध्ये येतात तर वेळी एकमेकांकडनं प्रेरणा मिळते आणि मग माणसांमध्ये तो बदल व्हायला लागतो. आणि आज तुम्ही जर बघाल तर काही काही गटामध्ये येणारी माणसं किंवा काही काही लोकांना जर तुम्ही भेटलात तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही की या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया असेल. म्हणजे इतके तीव्र स्वरूपाची मानसिक आजार आपण कुठल्याही एखाद्या क्लिनिकमध्ये गेलो तर आपल्याला पटकन लक्षात येतं की हा इथं बाबा मानसिक आजाराची लोक आहेत. किंवा कुठल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलं तरी आपल्याला चेहरा बघून आणि हे सगळं बघून आपल्याला लक्षात येतं की असं असं आहे. पण तुम्ही जर आता गटामध्ये आलात आणि काही रुग्णमित्र मैत्रिणी जे आजाराशी संघर्ष करतात त्यांना तुम्ही बघितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही की त्यांचा इतका चेहरा बदलला, इतका आत्मविश्वास आला आणि कुठंच त्याला म्हणजे स्किझोफ्रेनिया असं दिसत नाही. मला असं वाटतं ही जी वाट आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की गोळ्या औषधं ही जशी महत्वाची आहेत ती 50% महत्वाची आहेत, पण बाकी काउन्सिलिंग आणि अशा प्रकारचे गट, आणि ते गट पण जरा कलात्मक पद्धतीचे असतील, ते जिथे प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असेल, जिथं त्यांना आधार वाटेल, अशा प्रकारचं एक वातावरण त्यांच्या भोवती सातत्याने जर उभं केलं तर ही माणसं अत्यंत अर्थपूर्ण आणि उपयोगी आयुष्य जगू शकतात, असा आमचा
अनुभव आहे. आणि म्हणून हा मानसरंग आधार गट हा एक या मानसरंग पद्धतीचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगितलं की समाजामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे, हे झालं रुग्ण मित्रमैत्रिणी त्यांच्या नातेवाईकांबरोबरचं आपलं काम. तर समाजाला भेदभावाच्या नजरेने बघितलं जातं, त्याच्यानंतर कलंकाच्या नजरेने बघितलं जातं. त्याच्यामुळं अनेक वेळेला खरं तर लवकर माणसं बरी होऊ शकतात, पण लोकांच्या नजरेमुळं आणि डोळ्यांमुळं ती बरी होत नाहीत. आणि म्हणून मग काय आम्ही असं म्हणतो की लोकांना नावं ठेवून काही उपयोग नाही. तर जी लोक असं तुम्हाला नावं ठेवतात, भेदभावाने बघतात, ती काय अज्ञानी आहे. ते अज्ञान आहे म्हणून तसं करतात. जर आपण त्यांना शिक्षण दिलं, आम्ही त्यांना म्हणतो गटात आम्ही रेश्माताई, मी, ब्रह्मादादा तुम्हाला भेदभाव करतो का? नाही, कारण तर आमचं शिक्षण झालंय, आम्हाला माहिती आहे हा मानसिक आजार काय आहे, कसं आहे. जे लोक भेदभाव करतात कदाचित त्यांचं शिक्षण नाही, अज्ञानामुळे करतात. मग आपण काय करूया, आपण सगळ्यांनी मिळून जनजागृती करूया. मग आम्ही वेगळ्या प्रकारचे डे सेलिब्रेट करतो, म्हणजे आत्महत्या प्रतिबंध दिन असो किंवा स्किझोफ्रेनिया डे असो किंवा जागतिक मानसिक आरोग्य दिन असो. या निमित्ताने म्हणजे मनोगीते, मनोनाट्य, मनोगते किंवा वेगळ्या प्रकारचे प्रदर्शनं, चित्रांची प्रदर्शनं असं करून मानसिक आरोग्याची माहिती लोकांना देत असतो. ज्याच्यामध्ये मन म्हणजे काय, मन कुठं असतं, मनाचा व्यवहार मेंदूत कसा चालतो, मन आजारी पडण्याची कारणं काय, त्याच्यावरती नक्की उपचार काय, अशा प्रकारची जनजागृती पण आम्ही करत असतो. आता ती करत असताना नुसती व्याख्यानबाजी नाही. मी जसं मग तुम्हाला म्हटलं की त्याच्यामध्ये गाणी, चित्र, नाट्य आणि यांच्यामध्ये खूप आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण खूप कला आहेत. म्हणजे इतकं तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही, इतक्या चांगल्या पद्धतीचे त्यांचे आवाज आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं स्क्रिप्ट लिखाण, चांगल्या पद्धतीचं नाटकात काम करणं, त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये उपयोग करून घेतो. मग त्याचा त्यांना पण फायदा होतो. एकतर ते पाठ करणं, त्याची रिहर्सल करणं, त्यातनं त्यांचा विकास होतो आणि ते लोकांच्या समोर जाऊन सादर करणं हा अजून एक महत्वाचा टप्पा. तर लोकांमध्ये जनजागृती होते. आणि म्हणून मानसरंगमध्ये मन, रंग आणि संवाद या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मनाचं शास्त्र, ज्याला मग आपण म्हणतो मनशास्त्र, दुसरं म्हणजे आहे माध्यमशास्त्र, ज्याच्यामध्ये कला, वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम आणि कला आम्ही वापरतो, आणि तिसरं म्हणजे संवादशास्त्र. म्हणजे काहीतरी माध्यम सादर करायचं निघून जायचं असं नाही, गाणं म्हणायचं निघून जायचं असं नाही, तर संवाद करणं महत्वाचं आहे. आणि जो काही गॅप आहे हा म्हणजे जनजागृती नाहीये, लोकांमध्ये अज्ञान आहे, तो मोठ्या प्रमाणात आपल्याला कसा पोचवता येईल याचा एक प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये करत असतो. असं हे सगळं मानसरंगाचं प्रक्रिया चालते.